जुई आमच्या स्वराची एकदम लाडकी. आता स्वरा शाळेत गेलीये. तिला जर कळलं असतं ना जुई येणार आहे तर शाळेतच गेली नसती. साहेब, तो नाही त्यांचा नाश्ता, ह्यो आहे. त्यांच्या नाश्त्यामध्ये मीठ नाही. त्यांनी मीठ सोडलंय. बरोबर की नाही ताई? हो. घ्या ना नाश्ता करून. काका तुम्ही पण घ्या ना. नको अगं, माझं सकाळीच झालंय. काय सकाळ सकाळ निवांत होतो, नाश्ता करून घेतला. आज तुमचं सारेगम नाही का? आय मीन गायनाचे क्लासेस नाहीत? म्हणजे माझे सारे गमत तुम्हाला कसे माहिती? कसं आहे ना काका, तुमचं गाणं, तुमच्या क्लासेस बद्दल मी घरी नेहमीच बोलत असते. हा बरोबर, तुमच्या गाण्याबद्दलच नेहमी बोलत असते. वा, आता घेतोच एखादी ताण. नको नको, हे सगळे पहिल्यांदाच आलेत ना आपल्याकडे. यांची सगळ्यांची ओळख करून देते ना. हो हो, पहिल्यांदाच आलोय. हा आलाप तुम्हाला माहितीच आहे. आम्ही पण माहितीच आहोत. आणि ही प्राजक्ता, माझी मोठी सून आणि आलापची वहिनी. नमस्कार. या काय करतात? मी इन्कम टॅक्स मध्ये. मगाशी मी तुम्हाला स्वराबद्दल सांगत होते ना, ती हिची मुलगी गंधार, आलापचा मोठा भाऊ. तो बाहेर गेलाय, तो येईलच थोड्या वेळात. आणि हा मी उदय, दादाचा मावस भाऊ. मावशी, मावस भाऊ, आपण ओळखतो ना एकमेकांना. हो, हा येत असतो ना आधेमध्ये आमच्या घरी लाईट बीट गेल्यावर. बाकी मुलगा मस्त आहे. हा गुणी आहे. आणि संध्याला तर तुम्ही ओळखताच. हो हो, भेटलो होतो आपण शाळी. मला काय वाटतं ना की आपण सगळेच एकमेकांच्या ओळखीचे आहोत. फक्त मुलगा आणि मुलगी दोघेच एकमेकांना पहिल्यांदा भेटतात, नाही का? अहो, गुरुजी कुठपर्यंत आलेत जरा फोन करून विचारा ना. हो म्हणजे गुरुजी आले ना की पटकन पत्रिका दाखवून मोकळे होऊ द्या ना. हो, पत्रिका ना तयार आहे. पत्रिका काढ ग, पत्रिका काढ. हा, कसं आहे ना, एकदा पत्रिका बघितली की मग पुढच्या गोष्टींची तयारी करायला आपण मोकळे. खरंय. हो ना, पत्रिका जुळली ना की माणसं शेवटपर्यंत सोबत राहतात. आजच आता 2 पेपरामध्ये आलं होतं, एक जोडप 107 वर्षापासून सोबत राहत या. कसली ग्रह स्ट्रॉंग असतील ना त्यांची. संध्या, मी चहा घेऊन येते. गुरुजी फोनच उचलत नाहीयेत ग. अहो त्यांना आणायला कोणाला तरी पाठवायला हवं होतं का? गंधार त्यांना येताना घेऊन येणार आहे म्हणाला. हो हो, करतो ना, नो प्रॉब्लेम. हो हो, घेऊन येतो. काय हा काय आला दादा, गुरुजी पण आले. या, या. बसा बसा बसा. अरे हा पण आला. हा माझा मोठा मुलगा आहे, म्हणजे आलापचा मोठा भाऊ गंधार. अच्छा, नमस्कार. 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 थँक्यू. आणि 100 रुपये देईन कधीतरी तुमचे. थँक्यू. काय रे दादा, काय झालं? आलाप, मी जुईच्या बाबांना याआधी भेटलोय. हा, म्हणजे मार्केटमध्ये त्यांचं गिफ्ट शॉप आहे ना? तिथे नाही, कालच बघितलंय. काल? हो. आलाप, मला सांग, जुईच्या पत्रिकेचा काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम म्हणजे? म्हणजे तिच्या पत्रिकेत काही दोष आहे का, किंवा तिला कडक मंगळ वगैरे, किंवा तिची पत्रिका वगैरे हरवली होती का? अरे दादा, काय बोलतोयस तू? याचा इथे काय संबंध? संबंध हा आहे आलाप की जुईच्या बाबांनी आणलेली पत्रिका खोटी आहे.
काय? हो, काल ते मला अशा दुकानात भेटले होते जिथे सगळं काही डुप्लिकेट बनवून मिळतं, आणि ते तिथे पत्रिका बनवायला आले होते एवढं मात्र कन्फर्म आहे. मला वाटलं तुला काही कल्पना असेल या गोष्टीची. नाही रे दादा, मला खरंच काहीच माहित नाही याबद्दल. मग जुईला? मला नाही वाटत, कारण जर तिला काही माहित असतं तर ती मला बोलली असती तसं. पण जुईच्या बाबांनी खोटी पत्रिका का बनवून आणली? जुई कैलास भोळे, कुठे बनवली पत्रिका? ऑल इन वन. ऑल इन वन? ऑल इन वन नावाचं एक दुकान आहे हिच्या मामांचं, अमृताच्या. तिथे एक गुरुजी येतात, मी त्यांच्याकडून बनवली पत्रिका. काय ग नाव त्या गुरुजींचं? प्रद्युम्न दीक्षित. दीक्षित गुरुजी. पण पत्रिकेवर तर संसार एक गुरुजी असं लिहिलंय. तेच, म्हणजे ते आधी संसारी गुरुजी होते, नंतर ते दीक्षित गुरुजी झाले. हो ना ग? ते पण लग्न करून सासरी गेले की काय? नाही, ऍक्च्युली त्यांनी ना आडनाव बदललं. म्हणजे आधी संसार हे लावत होते, आता दीक्षित लावतात. हो की नाही कैलास? हो. हो वहिनी, मी गंमत करत होतो. गुरुजी, पटकन पत्रिका जुळलेत म्हणून सांगून टाका, म्हणजे पुढच्या तयारीला लागायला बरं. अहो, पुढचं सगळं तुम्हालाच बघायचंय, चांगला मुहूर्त बघणं वगैरे सगळंच. अहो, त्यांना त्यांचं काम करू द्यात ना. मुलीची जन्मवेळ सकाळची का दुपारची? सकाळची असेल. जुनी झाली पत्रिका, तिथे स्पष्ट दिसत नाही. सकाळची आहे. बर बर. काय झालंय बाबा? काही नाही रे, हे गुरुजी बघ ना, तोंडी परीक्षेसारखे प्रश्न विचारतात. आपण येताना पत्रिकेचा अभ्यास करून यायला पाहिजे होता. डोंट वरी बाबा, होईल सगळं ओके. दादा, मलाही तुझ्यासारखेच खूप सारे प्रश्न पडले, पण आता सगळ्यांसमोर सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारायची ना, म्हणजे खूप मोठे प्रॉब्लेम्स होते. पण आला आज जे सगळं चालू आहे ना, त्याचं मूळच खोटं आहे. आणि तुला तर माहिती आहे, आईसाठी ग्रह, तारे, पत्रिका या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. आणि माझ्यासाठी जुई सोबतचं नातं. दादा, मला मान्य आहे की आईची फसवणूक होते, पण दादा आता जर आई समोर सगळं खरं सांगितलं ना, तर सगळ्या गोष्टी इथेच संपतील. आणि दादा, तुला माहिती आहे, आत्ताच्या जगात हे पत्रिका वगैरे बघणं, ह्या गोष्टींना किती महत्व द्यायचं हे त्या माणसांवर ठरतं. आणि माझ्या आयुष्यात जुई ही सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे. आणि दादा, हे सगळं काय चाललंय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तिला विचारेन, पण ती वेळ आत्ता नाहीये, एवढंच मला वाटतं. हे बघायला विचार म्हणून तुझं म्हणणं मला पटतंय रे, पण ह्या सगळ्यात आईची कुठेतरी फसवणूक होते, हा विचार माझ्या मनाला पटत नाही. दादा, आता जे काही आहे ते सगळं तुझ्या समोर आहे. आता सगळं तुझ्या हातात आहे दादा.
जुई कैलास भोळे, आलाप माधव देसाई, दोघांची नावं आणि कुटुंब एकमेकासाठीच बनलेत बहुतेक. दोघांची पत्रिका जुळली. काँग्रेस दादा, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. संध्या देवा चला तोंड गोड करून घ्या. घ्या ना. आई एक मिनिट. गुरुजी, दोन्ही पत्रिका नक्की जुळतायत ना? गुरुजी, दोन्ही पत्रिका नक्की जुळतायत ना? नाही म्हणजे जुळत असतील तर मग साखरपुड्याचा मुहूर्त सांगून टाका लवकर. अरे तुम्ही थांबलात काय? भरवा, पत्रिका जुळली आहे. बरोबर, लाडू वगैरे भरवा. अभिनंदन. तुमचं पण खूप खूप अभिनंदन. पुढच्या 2 दिवसात जवळचा मुहूर्त कधी आहे ते पण सांगतो. हो म्हणजे त्या बोलणीसाठी वेगळा दिवस कशाला? हो हो हो. तुम्ही मुहूर्तच सांगा डायरेक्ट, नाही का जुईची आई? हो ना. जुई बाळा, आयुष्मान भव, दोघेही सोबत राहा. चला येतो. अहो, गुरुजींना सोडून या ना. चला आम्ही पण निघतो. जुई, निघूया ना? हो निघूया काय, आता जेवणच जायचं. काकू पुन्हा येऊ ना कधीतरी. आणि आता काय नेहमी येणं होईल, हो की नाही? थांबा, हळदी कुंकू लावते. तुम्ही चला ना, आताच जाऊया. हो चला या. गंधार, कुठल्या शब्दात तुमचे आभार मानू मला कळत नाही. आलापला माहिती आहे सगळं. तुम्ही जुईची खोटी पत्रिका का बनवलीत किंवा तिच्या पत्रिकेत काय दोष आहे ते मला माहित नाही, पण आलाप आणि जुईचं नातं हे प्रामाणिक आणि खरं आहे एवढंच मला माहिती आहे, म्हणून मी काही बोलत नाही. तेवढंच सांगायचं की जुईची खोटी पत्रिका दाखवली ही गोष्ट फक्त आपल्या तिघांपर्यंतच मर्यादित राहू द्या. आमच्या आईला ही गोष्ट कळू देऊ नका. थँक्यू सो मच. थँक्यू कशाला? तुम्ही जे तुमच्या मुलीसाठी करताय तेच मी माझ्या भावासाठी करतोय, एवढंच. आलाप, नाही काका, चला येतो. थँक्यू. या. सध्या थँक्यू. चला
अखेरीस पत्रिका जुळलेली आहे. आता कसलंही टेन्शन नाही. पण कैलास, आपल्याला आता जास्त सावध राहायला हवं. म्हणजे बघ ना, काही ना काहीतरी निमित्ताने त्यांचं आपल्याकडे आणि आपलं त्यांच्याकडे येणं जाणं होतच राहील. हो रे, बरोबर बोलतीयस तू. पण आपण आपल्या सोयीने ती वेळ आणि तो दिवस ठरवायचा. काहीही ठरवण्याच्या आधी हे घ्या. हे काय? आणि हे कशासाठी? माझ्या आयुष्यात तुमच्या एवढीच महत्वाची व्यक्ती मला मिळवून देण्यासाठी. ओहो, म्हणजे श्रीयुत आलाप देसाई यांच्या पत्रिकेशी जुई भोळे यांची पत्रिका जुळल्याची पार्टी आहे. येस, माझ्याकडून तुम्हाला दोघांनाही पार्टी. अहो, काय अमृता भोळे, तुमची मुलगी पार्टी देते, ती पण एवढी एवढीशी. काहीतरी बोला तिला. तिचा लाडका बाबा कैलास भोळे यालाच विचारा ना, तोच या प्रश्नाचं उत्तर देईल. पुढे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुलाच द्यावी लागणार आहेत कैलास. अरे मी कसलं उत्तर देणार. पण काय का जुई भोळे, हमको सिर्फ इस पे भागवोगे क्या? और क्या चाहिए बोलो? और आलाप दे सकते हो? आप हमसे हमारी जिंदगी मांग लेते तो खुशी खुशी से दे देते बाबा, लेकिन आपने तो हमारा गुरूर मांग लिया. वाह 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 वाह, तालिया तालिया. यारी काय. घ्या सर. वा संध्या, आज अख्खा मसूर मात्र तुला एकदम छान जमला होता बरं का. ती माझ्या हाताची स्पेशालिटी आहे. बरं साहेब, उद्या पण क्लासच्या मुलांना सुट्टी द्याल का? का नाही, म्हणजे उद्या कोणाची पत्रिका बघायची? पत्रिका नाही, पुढची तयारी करायची आहे. तुम्ही जर क्लासला सुट्टी दिली तर मी कसं हॉल झाडून घेईन, त्यानंतर एक एक रूम आवरण. आतापासूनच एक एक काम केलं पाहिजे. नंतर कामाचा लोड येईल आणि मग काय, पाहुणे आले की झालंच. मग संध्या, अगं अजून मुहूर्त ठरायचंय. अव तो साखरपुड्याचा. माझ्या कामाचा मुहूर्त उद्यापासून. काय बाई साहेब? अगदी बरोबर बोललीस तू. सगळी तयारी आत्तापासूनच करायला हवी. म्हणजे नातेवाईकांची लिस्ट, कोण कधी येणार, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांचं मानपान, सगळं कसं आत्तापासूनच ठरवायला हवं. अगं हो 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 हो, तू जवळपास लग्न मंडपातच पोहोचलीस. अरे पत्रिका जुळल्या म्हणजे लग्न मंडप काही लांब नाही. आलाप, तुझं असं काही असेल तर आत्ताच सांगा. म्हणजे आपण आत्ता बोलणी करू आणि साखरपुडाई लग्न वर्षानंतर. नाही म्हणजे आत्ताच्या मुला मुलींच्या मनात नाही असंच असतं. हे कसलं फॅट? साखरपुडा झाला की लग्न झालंच पाहिजे लगेच, हो की नाही आलाप? हे आपण आलापला सांगू शकतो, पण जुईलाही एकदा विचारायला पाहिजे ना. जुई काही माझ्या शब्दाबाहेर नाही. आणि उगाच नाही यांच्या पत्रिका जुळल्या आहेत. ह्या दोघांच्या मनात नेमकं काय चाललंय? काहीतरी गडबड आहे. अगं हो हो, मी काय म्हणतो, तू म्हणतेस तसंच सगळं होईल. पण आधी गुरुजींकडून मुहूर्त तर येऊ दे, मग खरेदी, मग आमंत्रण, आपण सगळं करू. पण घाई नको. अहो घाई नको म्हणूनच आतापासून थोडं थोडं कामाला लागू. डोंट वरी, काही घाई होणार नाही. अगं उत्साहात सगळेजण आपापली कामं चोख बजावतील. हे मात्र खरं आहे साहेबांचं. घरात कार्य असलं की सगळे उत्साहात असतात. अगं शुभ कार्य घरात नव चैतन्य घेऊन येतं. घर कसं अगदी भरल्या भरल्यासारखं वाटतं. हो मग आता आलापचं आयुष्य सुद्धा जुईच्या येण्यामुळे कसं अगदी भरल्यासारखं होणार आहे. अहो होणारच.
जुई सारखी चांगल्या नशिबाची मुलगी या घरात येते म्हटल्यावर आलापचं आयुष्यच काय हे घर सुद्धा भरल्यासारखं होणार. आत्ताच बघा ना, त्या मुलीची पत्रिका जुळली तर आपणच सगळे खूप दिवसांनी एकत्र बसलो. सगळ्यांना एकत्र ठेवणारी मुलगी आहे ती. उद्या जुईचं लग्न होईल, ती त्या घरी जाईल. तिकडे किती धोका आहे तिला कैलास. आरसे आहेत, मीठ आहे, गरम वस्तू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते माणसांचं घर आहे. जुई, तुला ना आता प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचलायला हवं बाळा. हो, आई बरोबर बोलते बाबा. आता पत्रिका जुळलीये, मग मुहूर्त ठरेल, मग लग्न. बाबा, आपलं वास्तव लपवणं खूप कठीण आहे रे. एक्झॅक्टली, तेच म्हणते मी. लपवता येईल. म्हणजे काही दिवस आपल्याला हे करावं लागेल, पण एकदा जर तो मंत्र आपल्या हाती आला ना, तर त्यानंतर जुई तुला हवं तसं आयुष्य जगता येईल. आलापच्या आणि तुझ्या आयुष्यामध्ये कसलीच अडचण येणार नाही. मग कैलास, मंत्र मिळाला तर